हॅलो. हॅलो. नमस्कार बांगर साहेब. हा. बांगर साहेब, शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी मी तुम्हाला कॉल केलेला आहे हम्म. की काही भागात अजून पण संततधार पाऊस चालू आहे, काही भागांना अजून वापसा नाही. तर अशा भागांना आता अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये काही तर त्यांना कधी ते वापसी मिळेल? अहमदनगर पश्चिम मध्ये फक्त आता पाऊस चालू आहे, जुन्नर हो वगैरे भागात हो आणि साक्री वगैरे भागात, धुळ्यामध्ये आणि थोडं ठाणे हो जिल्ह्यात पाऊस आहे, पालघरमध्ये. हो तर तो आज दुपारनंतर कमी होणार आहे हो आणि परत मग 2 नंतर जे पावसाचं वातावरण तयार होतंय ते हा सगळ्यांना परत इफेक्ट करेल. हा हा कारण सप्टेंबरची सुरुवातच जोरदार पावसाने आहे. आहे त्याच्यामुळे का? साधारण एक पहिला आठवडा सप्टेंबरचा पावसाळी राहील हम्म हम्म आणि जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस होणार आहे. हम्म ज्या विभागात पाऊस झालेला नाही त्या हा विभागाची वर्णी तिथे लागेल. हा म्हणजे एकाही शेतकऱ्याची तेव्हा, हा म्हणजे असं मी म्हणेल की 10 सप्टेंबर नंतर एकाही शेतकऱ्याची तक्रार नसेल पाऊस नाही म्हणून. हो त्यामुळे सर्वदूर पाऊस होईल. हा हा एवढंच आहे की तुम्ही जे परतीच्या पावसाविषयी बोलताय तर त्याला अजून थोडा वेळ का घेतोय आपण, हा हा तर त्याचा अंदाज चांगला येऊ द्या. कारण काय होतं, आपण घाईघाईत काहीतरी तारखा देणार हो किंवा अंदाज देणार तर ते चुकण्याची शक्यता असते आणि हा हा मग हा शेतकऱ्यांचा आपल्यावर फार विश्वास असतो आणि हो मग तो विश्वासात तडा नको जायला. हो हो आणि शेतकऱ्यांना पूर्ण विश्वास तुमच्यावर आता बऱ्याच आम्हाला कमेंट मार्फत देण्यात येतात हम्म. की तुमचे अंदाज असे 100% खरे उतरतात. तर हा आपला तो सांग. प्रयत्न आहे आणि हो श्रद्धेने करतो आपण. हो आणि सातारा सांगली जिल्ह्यामध्ये आता पावसाला उघडीप आहे, तर त्यांना आता पुढील आठवड्यात कसा राहील अंदाज? सातारा सांगलीत फारसा पाऊस राहणार नाही आता. हा दोन हा तारखेचा पाऊस देखील सातारा सांगलीला कमी आहे. हो कारण त्या भागात पावसाची उघडीपच राहणार आहे. हा हा त्या आणि भागात फार पाऊस राहणार नाही सध्या. हं, हं. फक्त ते 4 तारखेनंतर त्यांना थोडा पावसाचा शिडकावा राहील. हो आणि काही म्हणजे सर कमी दाबाचा त्यांना प्रभाव नाही पडत. हो काही सर असे कमेंट येतात शेतकऱ्याच्या की हा आवाज तुमचा ओरिजिनल आवाज नाही, तुम्ही एडिट करून शेतकऱ्याची फसवणूक करतात. तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना एक संदेश द्या की हा आवाज तुमचाच आहे म्हणून. म्हणजे कुठे तुमच्या चॅनलला सांगतात का ते? हो आमच्या मराठवाडा विभागात संभाजीनगर, जालना, हा. परभणी, बीड अशा भागातील शेतकऱ्यांनी 2 शेतकऱ्यांनी कमेंट केल्यात. तर शेतकऱ्यांचं कसं आहे बघा, ज्याला हो हा आदराने हा अंदाज बघायचा आहे, ज्याला गरज आहे, तर हो तो अशा निगेटिव्ह कॉमेंट्स करत नसतो. हो आता जे टाइमपास शेतकरी आहेत, ज्यांना फक्त निगेटिव्ह विचारच त्यांच्या डोक्यात असतील, तर आपण काय करू शकत नाही. हो कारण आपण जेव्हा फोनवर कम्युनिकेशन करतो तेव्हा आपला आवाज ओरिजिनल असतो हो आणि आपण चांगल्या भावनांनी शेतकऱ्यांसाठी काम करतो. हा हा त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि हा त्या कोण आवाज आहे, काय आवाज आहे, यापेक्षा काय अंदाज दिलाय त्याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे. हो आपला त्याचा किती फायदा होतो याच्यावर शेतकऱ्यांनी विचार करावा. हो ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही माहिती ओके. दिल्याबद्दल.